नमस्कार भक्त. जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी, जय भगवान विष्णू. मित्रमैत्रिणींनो, 2026 वर्ष अगदी दारात येऊन ठेपलं आहे आणि या वर्षातील सर्वात विशेष सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना. हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे. तर चला मग सुरुवातीलाच कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय, जेणेकरून श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. आपण इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर ऐकतो, पण आपल्याला वैज्ञानिक पंचांगात अधिक मास लीप इयरमध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे काय होते? कारण चंद्र, सूर्य वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशीची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30-31 दिवस थांबतो. यामुळे चंद्र वर्ष साधारण 354 दिवसाचे आणि सूर्य वर्ष 365 दिवसाचे असा फरक पडतो. हा 10-11 दिवसाचा फरक जसाच्या तसा राहिला तर ऋतूची मांडणी बिघडेल. म्हणून दर 32 महिने 14-15 दिवसांनी अधिक मास येतो. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव घ्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्रपठण याचं श्रीफळ अनेक पिढींना वाटतं, असं शास्त्रात नमूद आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? 1. श्रीमद्भगवद्गीतेचे मनापासून वाचन. 2. विष्णू सहस्रनाम. 3. पुरुषोत्तम मासाची कथा. 4. श्रीरामचरित्र मानसातील काही विशिष्ट प्रकरण. 5. दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्रजप केला तरीही तेवढ्याचा पुण्यफळ मिळतं. या महिन्यात शक्यतो एक वेळच अन्न द्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. यामध्ये शरीर हलकं राहतं आणि मन जप तापामध्ये स्थिर होतं. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे. 1 गहू, 2 तांदूळ, 3 मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचप्रमाणे अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता मुख्य मुद्द्यात 2026 मध्ये अधिक मास कधी येतो? 2026 मध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 शनिवारी अमावास्या या दिवशी वैशाख महिना समाप्त. 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात. या दिवशीच चंद्रदर्शन आणि गंगा दशहराची सुरुवात. यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. 21 मे 2026 गुरुवार पुष्पामृत योग्य, अतिशय शुभ. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पिढींनी वाढतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं. नंतर जून संकष्टी चतुर्थी, एकादशी, याच दिवशी पंचकही सुरू. जून अमावास्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्त. ही सोमवती अमावस्या असल्याने फळं अधिक वाढतं. 2026 वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी तीनदा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानलं जातं. अंगारकीच्या
उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचं एकच पुण्य. धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन-धन वाढवणारा धातू मानला जातो. मित्र-मैत्रिणींनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचे फल 100 पट जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत, कोणत्या चुका केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते. अधिक मासात कोणतीच कामं करू नये. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगलकार्य, कुटुंबातील आनंदासाठी, गृहशांतीसाठी ही कामं या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नये. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नाही. अधिक मासात साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दाराची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठे शुभकार्य टाळली जातात. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. घरात भांडणं, राग, तापटपणा अजिबात नाही. हा महिना शांततेचा, जपाचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. दररोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशीरपर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. अधिक मास म्हणजे सेवा, स्वच्छता आणि शुद्धता. देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात नाही. अधिक मासात गॉसिप, निंदा, वाईट बोलणे टाळल्यास अधिक पुण्य. पाप करणे, खोटं बोलणे. या महिन्यात केलेले पाप अनेक पिढींना वाटून फळ देते. जास्त झोप, आळस टाळा. हा महिना तप, ध्यान, व्रत याचा आहे. आत आळस केल्यास पुण्य नष्ट होतं. घरात जुना कचरा, तुटके भांडे, नादुरुस्त वस्तू ठेवू नये. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणं अत्यंत शुभ आहे. काटकसर दान न करणे मोठी चूक आहे. अधिक मासात दानाने पवित्र फळ 100 पट वाढते. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसहित आहार पुण्य कमी करतो. रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहतं. अनावश्यक मोबाईल, रील्स टाईम वाया घालवू नका. हा महिना जपाचा आहे. मोबाईल, फालतू मनोरंजन कमी करा. घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणे अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो. वडिलांधाऱ्या अपमान अजिबात करू नका. वृद्धाचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. चुकीचे खर्च, उधारी कर्ज करू नका. अधिक मासात कर्ज घेणे अशुभ. उधारी वाढवणं टाळा.